नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातलं सरकार दिल्ली पुढे लोटांगण घालतं हे वाक्य आपण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा ऐकलंय. प्रामुख्याने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अशीच टीका तत्कालीन काँग्रेसच्या सरकारांवर केलेली होती आणि त्यात चुकीचं काहीच नव्हतं. कारण तत्कालीन काँग्रेसची सरकार ही दिल्लीच्या आदेशावर चालायची आणि त्यामुळे महाराष्ट्रात जे काही होईल ते दिल्लीच्या मर्जीने होतं असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आणि जाहीर सभेत बाळासाहेब त्याचे वाबडे काढायचे, अगदी तुटून पडायचे. आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना तो अधिकार होता का? तर निश्चितच होता. कारण बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा महाराष्ट्रातला पक्ष होता. त्यांचं दिल्ली कनेक्शन कुठेही नव्हतं आणि त्यामुळे त्यांना तो अधिकार होता आणि दिल्ली समोर बाळासाहेब ठाकरे यांनी लोटांगण कधीच घातलं नाही. कधीच दिल्लीश्वरांचं ऐकलं नाही. अगदी त्यांच्यावर केसेस झाल्या, पण बाळासाहेबांनी कधीही दिल्लीश्वरांसमोर हात पसरले नाही. आता बाळासाहेबांना तो अधिकार होता, पण त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांना तसं बोलण्याचा अधिकार खरंच होता का? कारण मागच्या काही महिन्यांपासून वर्षांपासून उद्धव ठाकरे हे सातत्याने शिवसेनेवर, म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेवर ती टीका करतात की ही शिवसेना दिल्ली पुढे लोटांगण घालते, दिल्लीश्वरांचे आदेश ऐकते, असं सातत्याने उद्धव ठाकरे म्हणतात. आणि त्याचं कारण की शिंदे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री शिंदे हे ज्यावेळेस दिल्लीत जायचे, अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यांना भेटायला, त्या त्यावेळेस उबाटा सेनेकडून खुद्द उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे आरोप वारंवार करत होते. तो अधिकार यांना नव्हता मित्रांनो, तो नव्हता अधिकार. तरीही ते टीका करत राहिले. आता हेच बघा ना, उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीला गेले. आता दिल्लीत शिवसेना वाढवायची असेल किंवा उबाटा सेना वाढवायची असेल तर गोष्ट वेगळी आहे. त्यांनी दिल्लीत का, पूर्ण भारतभर प्रचार आणि प्रसार करावा, त्यात कोणाचाही आक्षेप नसणार. पण उद्धव ठाकरे हे केवळ दिल्लीत गेलेले आणि उबाटाचा प्रचार प्रसार करण्यासाठी गेलेले नाहीये, तर ते तिथे जाऊन सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे यांना भेटणार आहे. आता यावरून जर शिवसेना, म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेच्या कोणी नेत्याने उद्धव ठाकरे हे दिल्लीत लोटांगण घालायला गेलेत अशी टीका केली, तर त्यात चुकीचं काय होणार आहे? काहीही चुकीचं नसणार आहे. कारण उद्धव ठाकरे हे जागा वाटपासाठी किंवा दिल्लीश्वरांचा, सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दिल्लीला गेलेले आहेत. आणि हा सगळ्यात मोठा दैव दुर्विलास आहे मित्रांनो. सगळ्यात मोठा दैव दुर्विलास आहे. ज्यांच्या वडिलांनी दिल्लीश्वरांसमोर मानही तुकवली नाही, कधीही दिल्लीश्वरांना मान दिला नाही, त्यांचे सुपुत्र मात्र आता दिल्लीला गेलेले आहेत. आणि त्या दिल्लीला भेटीमध्ये ते करणार काय आहेत? तर अर्थातच सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा खरगे यांच्या समोर लोटांगण घालणार आहेत का? कारण तसा आरोप आता खुद्द शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. सोनिया गांधी या आता मासाहेब झाल्या आहेत का? आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले आहेत का? दिल्ली समोर ते लाचार झाले आहेत का? अशी टीका आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेले. आणि त्या टीकेमध्ये खरंच चुकीचं काही नाही. जर शिंदे दिल्लीला गेल्यावर दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालण्यासाठी जात असतील, तर आज उद्धव ठाकरे जे 3 दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीला गेलेले आहेत,
तेही लोटांगण घालायला गेले आहेत, असं जर शिरसाट म्हणत असतील तर त्यात चुकीचं काय असणार आहे? मंडळी, जो पक्ष हा महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आणि त्या हितामध्ये सगळ्यात मोठा रोडा हा काँग्रेसचा आहे, हे बाळासाहेबांनी जाणलं होतं. आणि त्यामुळे काँग्रेसपासून 4 हात लांबच बाळासाहेब राहिले. त्यांनी इंदिरा गांधींना रणरागिणी म्हटलं, पण त्यांच्याबरोबर कधीही युती किंवा आघाडी करण्याचा विचारही केला नाही. काँग्रेसला एका ठराविक अंतरावर ठेवलं, पण काँग्रेस चुकते, काँग्रेस महाराष्ट्राचं अहित करते हे कळल्यावर बाळासाहेब काँग्रेसवर तुटून पडायचे. बाळासाहेबांची कार्टून्स बघा, त्यातली 80 ते 90% कार्टून्स ही काँग्रेसवर टीका करणारी तुम्हाला आढळून येते. कारण बाळासाहेब हे दिल्ली स्वरांसमोर कधीच झुकले नाहीत. ते झुकण्याचा विचारही त्यांनी केला नाही. पण त्यांचे सुपुत्र मात्र आज दिल्लीत गेलेले आहेत, सोनिया गांधींना भेटण्यासाठी गेलेले आहेत, राहुल गांधींना भेटण्यासाठी गेलेले आहेत, कदाचित त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेले आहेत. आणि हे कशासाठी? कारण एकमेव कारण, कारण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत. ज्या विचारावर शिवसेना वाढली, बाळासाहेबांनी शिवसेना अगदी जनसामान्यांच्या मनामनात नेली, तो विचारच उद्धव ठाकरे यांनी आता त्यागलेला दिसतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे बाकी काय करू शकणार? स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आज ते दिल्ली स्वरांसमोर जर झुकण्यास तयार होत असतील, तर उभाठा सेनेचं अस्तित्व हे कसं आणि काय असणार याची आपण कल्पनाच केलेली बरी. इथे भाजपच्या नेत्यांवर टीका करायची की तुम्ही दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालता, दिल्लीचं ऐकता, आणि आज नेमकं उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये का गेलेत, तिथे कोणाचं ऐकायला गेलेत, कोणाबरोबर चर्चा करायला गेलेले आहेत, याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का? नाही देणार मित्र, नाही देणार. कारण त्यांनाही कळतंय की आपण आपल्या पित्याच्या विचारांना श्रद्धांजली दिली. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळेस सांगतात की आम्ही बाळासाहेबांचा विचार जपतोय, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चाललो, आम्ही म्हणजे शिवसेना आहे, हे 100% खरं असतं. कारण विचार हाच महत्वाचा असतो, व्यक्ती महत्वाचा नसतो. व्यक्तीच्या विचारांवर आज शिंदे हे आपला पक्ष वाढवू बघतायत, शिवसेना फुकवावू बघतायत. आणि आज नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचं बक्षीस लोकांनी शिंदे यांना दिलेलं आहे. जो मूळ शिवसेनेचा मतदार होता, तो 80 ते 90% हा शिंदेकडे गेलेला आहे. विधानसभेतही वेगळं चित्र आपल्याला दिसणार नाहीये. असो, उद्धव ठाकरे यांना हे जर कळलं तर तो उभाटा सेनेसाठी सुदी नसेल. पण सध्या तरी त्यांना ते कळलेलं नाहीये असंच दिसतंय. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.